AI मराठीतून साध्या व सोप्या भाषेत. आज आपण शिकूया ChatGPT इन्स्टॉलेशन व त्याचा वापर. ChatGPT हे ॲप OpenAI कंपनीने तयार केले असून आपण ते प्ले स्टोअरमधून मोबाईलवर इन्स्टॉल करू शकतो. तसेच आपण www.chatgpt.com मधून याची लिंक कॉम्प्युटर ब्राउझरवर सुद्धा ओपन करू शकतो. यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांची लिस्ट सेव्ह राहते. आपण जुने चॅट उघडून त्या विषयावर परत प्रश्न विचारू शकतो. ChatGPTमध्ये GPT हे AI मॉडेल वापरले आहे, ज्याचा अर्थ जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर मॉडेल असा होतो. म्हणजेच हे नवीन तयार करण्याची क्षमता असलेले, आधी ट्रेन केलेले ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर प्रकारचे मॉडेल आहे. ChatGPT ॲप्लिकेशनमध्ये आपण प्रश्न विचारण्यासाठी किंवा काम सांगण्यासाठी एक मेसेज बॉक्स असतो. तेथे आपण आपले प्रश्न विचारतो किंवा काम सांगतो. त्या प्रश्न विचारण्याच्या किंवा काम सांगण्याच्या प्रक्रियेस AIच्या भाषेत प्रॉम्प्ट असे म्हणतात. आपण ईमेल लिहिण्यासाठी ChatGPT कसे वापरावे ते पाहू. आपणास कोणता ईमेल लिहायचा आहे व कोणाला लिहायचा आहे याचे डिटेल्स ChatGPTला दिल्यानंतर ChatGPT त्याच्यावर एक आपणास टेम्पलेट करून देते. ते टेम्पलेट आपण कॉपी करून जीमेलमध्ये पेस्ट करून त्यात सुधारणा करून तो ईमेल असाच पुढे वापरू शकतो. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्यावर ॲनालिसिस करून त्याची समरी तयार करण्याची फार सुंदर कपॅसिटी आहे. शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी हे फार उपयुक्त फीचर आहे. येथे आपण US पॉलिसीचा इंडियन एक्सपोर्टवर काय परिणाम होईल याचा ॲनालिसिस करून त्याची समरी तयार केलेली आहे. आपण मराठीत सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आपण मराठीमध्ये कविता, लेख व इतर गोष्टीसुद्धा ChatGPTकडून लिहून घेऊ शकतो. येथे आपण 10 ओळींची कविता लिहून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुधारणासुद्धा करू शकतो. येथे ही कविता बालकवितेच्या रूपात रूपांतरित करून देण्यात आलेली आहे. ChatGPT हे उद्योगांसाठी एक पर्वणीच आहे. ChatGPTचा वापर करून आपण एखाद्या नवीन उद्योगाचे प्लॅनिंग व प्रोसेसिंग समजून घेऊ शकतो. येथे या उदाहरणात आपण ड्राय व्हेजिटेबल दुबईला कसे एक्सपोर्ट करावेत याबद्दल ChatGPTला विचारले. ChatGPT इंटरनेटवरील सर्व स्रोतांचा वापर करून आपल्यासाठी एक स्टेप वाईज प्लॅन व प्रोसेस तयार करत आहे. याचबरोबर ही माहिती कुठून घेतली याचे रेफरन्स लिंकसुद्धा देण्यात येत आहेत. इंग्लिश व मराठी दोन्ही भाषा एकाच वेळी वापरू शकतो. मागील आलेल्या उत्तराला आपण प्रतिप्रश्न विचारू त्याची 10 ओळीत मराठीत समरी मागत आहे. याचा वापर मराठी उद्योजकांना फार चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. ही तुमच्या मोबाईलवर ChatGPT इन्स्टॉल करून खालील दिलेले प्रॉम्प्ट ट्राय करू शकता व आलेले उत्तर नक्की कळवा. भागात आपण शिकलो आहोत ChatGPTचा वापर कसा करावा. पुढील भागात आपण शिकणार आहोत जेमिनीचा वापर कसा करावा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, प्रतिसाद द्या. धन्यवाद.